रवींद्र दंगेकर यांना कुमार सप्तर्षी यांचा फोन आलाय। सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार कुमार सप्तर्षी यांनी फोन केलेला आहे। मोहोळ प्रकरण आणि या प्रकरणी कुमार सप्तर्षी यांनी रवींद्र दंगेकर यांचं कौतुक केलंय। तुम्ही लढा देत आहात, मी तुमच्या पाठीशी आहे असं सप्तर्षी म्हणतायत। रवींद्र दंगेकर यांना कुमार सप्तर्षी यांनी पाठिंबा दिलेला आहे। मोहोळ यांच्यावर रवींद्र दंगेकर सातत्याने आरोप करतायत। आजही या प्रकरणी दंगेकरांनी एक ट्विट केलेलं आहे। आता या सगळ्या प्रकरणी कुमार सप्तर्षी यांनी दंगेकरांना फोन करत त्यांचं कौतुक केलंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, दंगेकरांना कुमार सप्तर्षी यांचा पाठिंबा। नक्कीच सध्या रवींद्र दंगेकर हे मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये अनेक पुरावे घेऊन बोलतायत। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये जो व्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये मोहोळ यांचा कसा सहभाग आहे ते सांगतात आणि यामुळे काही वेळापूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार म्हणजे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत, माजी आमदार आहेत, सामाजिक कार्यकर्ते जे आहेत त्यांनी कुमार सप्तर्षी यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात जे दंगेकर लढतायत त्याबद्दल त्यांचं कौतुक केलेलं आहे। त्यांना फोन करून आम्ही तुमच्या सोबत आहोत असा एक पाठिंबा त्यांना दिलेला आहे आणि त्यामुळे रवींद्र दंगेकर यांना सर्व स्तरातून सध्या फोन येऊ लागलेले आहेत। पाठिंबा सुद्धा त्यांना मिळतोय। पुणेच नाही तर इतर जिल्ह्यातूनही रवींद्र दंगेकर यांना पाठिंब्याचे फोन येऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी जो हा सगळा जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण झालेला आहे ते कुठेतरी आता वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे आणि या विरोधात रवींद्र दंगेकर हे आवाज उठवत असताना त्यांना अनेकांचा पाठिंबा सुद्धा मिळताना पाहायला मिळते आणि काही वेळापूर्वीच कुमार सप्तर्षी यांनी सुद्धा त्यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांना पाठिंबा सुद्धा जाहीर केला। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।